कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरे रम्यसिंहासनस्थं आकाळी के असे ते साधन हे जाणून मियान मन निवांत केले सेवे लागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामीची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी थोडस कुद्या काहीतरी थोडस नॉर्मली का तर श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबरा या विश्वामध्ये विश्वर आल्याच्या नंतर विश्वराचं कार्य काय, या विश्वामध्ये संत महापुरुष आल्याच्या नंतर त्या संत महापुरुषांचं कार्य काय, आणि या विश्वामध्ये तुम्ही आम्ही आल्याच्या नंतर तुमचा आमच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत तुमचं आमचं कार्य काय याची मीमांसा करणारा हा अभंग आहे. विठ्ठला माझ्या मोजे पालखेड येथे तालुका वैजापूर पारेश्वर भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानासमोर अर्थात दरबारामध्ये आपण सर्वजण भक्तिभावयुक्त अंतःकरणाने आजची ही जी सेवा आहे, हा जो उत्सव आहे, अन्नदान ज्ञानदान सर्व संत समागम, हा जो ज्या तीर्थार्थ आपण करतो आपण सर्वांना ज्ञात आहे. आज पूर्ण भारत देशभर ज्या महापुरुषाचा पुण्य स्मरणाचा आजचा जो पर्व काळ आहे, राष्ट्रीय संत श्री संत गाडगे बाबा यांच्या या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने माझ्यासह आपण सर्वजण या ठिकाणी ही चिंतन सेवा महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना आपण या सेवेच्या माध्यमातून समर्पित करणार आहोत. म्हणून ही चिंतन सेवा या ठिकाणी करत असताना ही चिंतन सेवा करण्याकरताना या सेवेच्या माध्यमातून मला तुम्हा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठाच्या दर्शनाचा योग आणि भगवान पारेश्वरनाथाच्या या दर्शनाचा योग ज्यांच्या निमित्ताने मला या ठिकाणी मिळाला, आपल्याच येथील माझे परमार्थ परमी पराशनाथ माऊली जाधव यांच्या निमंत्रणे अर्थात प्रेमाच्या आग्रस्तो ही चिंतन सेवा करण्याचा योग येतोय. आणि त्यांनी जरी फोन केला असेल, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, म्हणून ही चिंतन सेवा करण्याचा या ठिकाणी योग येतोय. त्यानिमित्ताने संत महंतांचं दर्शन आणि आज दुधात साखर माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी बऱ्याच दिवसापासून मला वाटतं 2010, 11, 12 पासून गुरुवर्य नामदेव महाराज यांची आज्ञा घेऊन आपल्या परिसराला ज्यांचं योगदान म्हणजे परमार्थ परमी पांडुरंग महाराज यांची उपस्थिती अगदी गोड स्वभाव आहे. आता आमच्या दोघांचं पाठीमागचं काही सांगत नाही, पण आज ते तिथे आहे, मी इथं आहे आणि मी सुद्धा तिथं असतो ते सुद्धा इथं असते. संपलं आमच्या दोघांचं बोलणं. आज आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आज त्यांचा पक्वाज मला जवळजवळ वळदेवाचा सप्ताह मला अजून आठवतो. काय दिवस होते ते, आता बोलू नंतर. विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये संत महंताच्या कृपेला आशीर्वादाला खूप काही किंमत आहे सज्जन. त्याच्याशिवाय तुम्हाला मला सुद्धा किंमत नाही. गुरुवर्य नामदेव महाराज ढोळे यांचा कृपा आशीर्वाद आहे.
आणि कल्याण आहे महाराज. संत महापुरुषांचा भगवंताचा आशीर्वाद मिळाला की जीवनामध्ये सुखाचे घास आणि सुखाचे श्वास येण्याला वेळ लागत नाही. पण तशी भगवंतावर आणि तशी साधू संतांवर विश्वास असावा बघा. श्री गुरु विश्वास असेल, श्रद्धा असेल तर महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाला आपलं जीवन पात्र होत असतं. कितीतरी उत्सव आज भारतामध्ये गाडगे बाबांचा होतोय, कितीतरी प्रत्येक संत महापुरुषांचा उत्सव या ठिकाणी होतोय. उत्सव होण्याला महत्व नाही महाराज, त्यांच्या आशीर्वादाला आपलं जीवन पात्र होणं महत्व आहे. उत्सव तर चालूच आहे, मागून आले आतापर्यंत पुढे करणार आहे. पण करीत असताना महाराज त्यांची विचाररूपी आशीर्वाद आपल्याला तो कृपा प्रसाद म्हणून आपल्या पदरात पडावा. महाराज त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये पुण्यस्मरण घडेल. मग ते जगद्गुरु तुकोबरायचं बीज असेल, शांती ब्रह्मनाथ महाराजांची सृष्टी असेल, महाराज कोणतेही महापुरुषांचा पर्वकाळ पुण्यस्मरणाचा असू द्या महाराज, त्याचा चीज आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा होईल महाराज त्यांचा आशीर्वाद. आणि त्यांचा आशीर्वाद केव्हा मिळत असतो? तुकोबांनी वर्णन केलं, संतांचा आणि भगवंताच्या आशीर्वादाला आपलं जीवन केव्हा पात्र ठरतं. महाराजांनी ओरहात करून विश्वाला सांगितलं, आशीर्वाद संतांचा आणि भगवंताचा आशीर्वाद मिळावा असं वाटतं. तसे तुकोबराशन त्या आशीर्वादाला ते पात्र आहे. आशीर्वाद तया जाती देव चित्ते राहिल्या. म्हणून संतांचा आणि भगवंताचा श्रीगुरूचा आशीर्वाद जीवनामध्ये मिळाला तर महाराज कल्याणच झालं. महाराज आपल्या सर्वांचं भाग्य या ठिकाणी पारेश्वर भगवंताची सेवा आपल्याला घडते. या अधिष्ठानाच्या निमित्ताने साधूचाही जीवन या ठिकाणी आज वास्तव्याला आहे. महाराज काय कमी या ठिकाणी? इथं एक पत्रवाळी जरी उचलली तर जीवनाचं कल्याण झालं. आता हा जो पर्व नाही, हा जो सेवेचा योग आहे तो श्री संत राष्ट्रीय संत गाडगे बाबाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही चिंतन सेवा या ठिकाणी करण्याचा योग येतोय. महाराजांचं जीवन कार्य, जीवन संबंधाने आपण जास्त बोलणार नाही, पण त्यांचा जी प्रतिमा आहे, प्रतिमेमध्ये त्यांच्या हातामध्ये जो झाडू आहे आणि त्या झाडूचं खाली जे कार्य महाराज, त्या कार्यातून, त्या प्रतिमेतून जीवनामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे. एक बाजूने महाराज प्रतिमा एक येते, हातामध्ये झाडू आहे, हातात तहान भूक भागवण्याकरता एका हातामध्ये गाडगाई सुद्धा आहे. म्हणून त्यानुसार त्यांना गाडगे बाबा म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांची ओळख होती. पण जो हातामध्ये जो झाडू आहे महाराज, झाडूचं प्रतीक आहे. झाडूचं कार्य काय आहे? घाण करणे की घाण संपवणे, घाण संपवणे. मग महाराज त्यांचा जे फोटो आपण पाहतो प्रतिमेमध्ये, संत साहित्यामध्ये, महाराज त्या प्रतिमेतून खूप काही घेण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे. एका महापुरुषाचं उदाहरण सांगतो. अवघ्या महाराष्ट्रामध्ये पखवाज ऐकायला मिळतो, अवघ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन प्रवचन आज ऐकायला मिळतात. महाराज
सर्व महाराष्ट्रावर आणि या वारकरी संप्रदायावर ज्ञानोबाराय तुकोबरावचा अवतार कार्य झाल्याच्या नंतर जर उपकार कोणाचे असेल तर सद्गुरू श्री जोग महाराजांचे. जोग महाराजांची जी प्रतिमा आहे महाराज, त्यांच्या हातामध्ये काय आहे? मी जोग महाराज सांगतो बरं का. आता ज्या त्या परिसरात ज्या त्या संस्थांच्या नावाने माणसं वेडे झाले तो भाग वेगळा आहे. पण सगळ्या संस्थेचा आणि सगळ्या महाराष्ट्राचा अलंकार वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची. महाराज जोग महाराजांचा जो फोटो आहे, महाराज खुर्चीवर बसलेले ना, हातामध्ये काय आहे? काठी आहे. महाराज मग ती काठी आणि राष्ट्रीय संत गाडगे महाराजांच्या हातातला झाडू नेमकी काय सांगतो तो माणसाला? त्याच्या पाठीमागचा बराचसा काही भाव आहे. आता मी बोलणार आहे, फक्त सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला विठ्ठला जसा रुपये महाराज, 1 रुपयाला जशा 2 बाजू आहे, 2 नाणे 2 बाजू आहे, तसं संत महापुरुषांचा जीवन संबंधाने महाराज त्यांच्या कार्याच्या देखील 2 बाजू आहे. 2 बाजू आहे. भौतिक बाजूने सद्गुरू जोग महाराजांच्या हातामध्ये जी काठी महाराज, असं समजू नये महाराजांचं वय झालेलं आहे, महाराजांचा तोल जातोय म्हणून स्वतःचा तोल भागवण्या करताना महाराज काहीतरी आधार म्हणून महाराजांनी त्या काठीचा आधार घेतलेला आहे. जीवनामध्ये वाटचाल करीत असताना शरीराचा देहाचा तोल झोक जाऊ नये म्हणून त्या आधाराने काठीचा आधार घेतलेला आहे. महाराज हा त्याचा अर्थ नाही. महाराज तुम्ही आम्ही संसारिक जीव महाराज हा विश्वालापर्यंत जाण्या करताना अधर्म्यांच्या वाट्याने महाराज ज्यांचं जीवन असेल महाराज त्यांना मारण्याचा इशारा देणारी ती काठी. गुरुच्या सहवासामध्ये जो कोणी आला असेल महाराज, गुरु परंपरेचे नेम महाराज ज्याला सांभाळता आले नाही महाराज, ज्यांनी भंग पावलेले महाराज, त्याला शिक्षा देण्याचं कार्य ती काठी करतात. त्या काठीमध्ये काठीमागचा बराचसा काही भाव आहे, बराचसा काही भाव आहे. गुरु शिष्यांची परंपरा सांभाळून विश्वरापर्यंत जीवन घेऊन जाण्या करताना महाराज ती काठी माणसाला संकेत देते. काठी तरण्याची, व्यवस्थित मरण यावा असं वाटत असेल तर महाराजांच्या काठीकडं संस्थेमधले अनेकांनी पाहिलं महाराज, त्यांची जीवनयात्रा आजही सफल झाली. नुसते प्रतिमेकडे न पाहता महाराज काहींचा संस्थेतला पाठातला अभ्यास महाराज त्या काठीकडं पाहून परिपूर्ण झाला. त्या काठीकडं पाहून तो परिपूर्ण झाला. आणि आज ज्या राष्ट्रीय संत गाडगे महाराजांचा जो पुण्यस्मरण आहे महाराज, त्या झाडूकडं जर आपण पाहिलं महाराज, या धरणीवरची भौतिक परिस्थितीमध्ये असणारी घाण महाराज आपल्या घरातही आपण रोज साफ करतोय, आपली आई देखील साफ करते, संत महापुरुषांनी सुद्धा साफ केली. महाराज निर्मळ स्वच्छतापणा हा परिसरामध्ये व्हावा, निर्मळ स्वच्छतापणा हा प्रत्येकाच्या घरात हवा. महाराज त्या झाडूचा हा भौतिक बाजूने अर्थ आहे, पण आध्यात्मिक बाजूने महाराज हा देश जतन करण्याची जबाबदारी ही तुमची आमची. ही देश जतन करण्याची जबाबदारी तुमचे आमचे. मग आपण गावच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने, तालुक्याच्या वतीने कोणीतरी एक प्रतिनिधी म्हणून आपण 5 वर्षाच्या कालावधीपुरता आपण पुढे केलेला असतो. महाराज त्याला लोकशाहीतलं जी चौकट आहे लोकशाहीची महाराज, त्याला निवडणूक म्हणा. 5 वर्षाच्या निमित्ताने हा येतोय, हा पर्वकाळ. या पर्वकाळामध्ये देशाचं संगोपन, देशाचं संरक्षण, तुमचे आमचं संरक्षण संबंधाने महाराज जो एक प्रतिनिधी म्हणून आपण समोर केला असेल महाराज, त्याच्या हातातून या संत महापुरुषासारखं कार्य व्हावं, त्याला सुद्धा काहीतरी दिशा देणारा तो झाडू आहे. दिशा देणारा महाराज, तुमच्या आमच्या हक्काची कष्टाची असणारी भाकर काहीतरी एक प्रगतीच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर येणारी जी भाकर आहे प्रगतीच्या रूपाने महाराज, ती त्यांनी स्वतः खाऊ नये. खाण्याची ही दुर्बुद्धी आहे, खाण्याची त्याची वृत्तीतली ही जी घाण आहे महाराज, तो झाडू ती घाण दूर करणारा तो झाडू आहे. तो झाडू हातातला ती घाण दूर करणारा झाडू आहे. पण अशा बऱ्याचशा घाणी आपण तिथं नेऊन पोहोचवलेलं आहे. आणि त्यांच्या मनातली, त्यांच्या बुद्धीतली, त्यांच्या चित्तातली, त्यांच्या वृत्तीतली घाण महाराज तुम्ही आम्ही नाही काढू शकत. या राष्ट्रीय संत महापुरुषांच्या निष्ठा प्रतिमेकडे जर आपण पाहिलं तर जसा पाहणारा असेल महाराज तसं त्यांना त्याच्यामध्ये दिसेल. विठ्ठला विठ्ठला महाराज, भौतिक बाजूने जीवनामधला निर्मळपणा, भौतिक बाजूने महाराज आपल्या जीवनातली
खरी प्रसन्नता, खरी पवित्रता, खरी मंगलता महाराज संत महापुरुषांनी तुमच्या आमच्या हातामध्ये दिली. आणि आध्यात्मिक बाजूने महाराज या संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला मन हे प्रसन्न होण्याकरता, प्रसन्न होऊन हरिभजन करून प्रसन्न मनाने या जीवनयात्रा संपवण्याकरता महाराज त्याचाही सुद्धा संत महापुरुषांनी महाराज काही आधार तुम्हा आम्हाला दिला. जसं श्री संत गाडगे बाबांनी झाडूच्या रूपाने तुम्हा आम्हाला निर्मळतेचा, स्वच्छतेचा महाराज संदेश दिला, तसं या संत महापुरुषांनी महाराज जीवन ज्ञानोबा तुकोबाराचा असू द्या, महाराज तुकडोजी महाराजांचा असू द्या, गाडगे बाबांचा असू द्या, या श्री संत महापुरुषांनी महाराज मनाची पवित्रता, मनाची मंगलता महाराज ती आपल्या हातात येण्याकरता या महापुरुषांचं कार्य महाराज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली, दारातली, अंगणातली, गावातली, परिसरातली महाराज घाण केव्हाही दूर होईल. आपल्या जर मनात आलं तर महाराज ती आपण घाण केव्हाही दूर करू शकतो. पण आपल्या अंतःकरण वृत्तीतली जो मळ आहे, जी घाण आहे महाराज ती दूर करण्याकरता महात्म्यांच्या आत्मज्ञानाशिवाय आणि महात्म्यांच्या ग्रंथाशिवाय पर्याय नाही. आणि महाराज हे केल्याशिवाय आपल्याला सुद्धा जीवनात पर्याय नाही. का पर्याय नाही? जरी आपला आतापर्यंत आयुष्य परमार्थात गेला असेल, संतांच्या संगतीमध्ये गेला असेल, चित्ताची शुद्धता झाल्याशिवाय महाराज भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही होऊ शकत. तुकोबराचे प्रमाणे यवनी गोपाळ राय निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. अंगणातली, दारातली, परिसरातली घाण महाराजांचा आदर्श घेऊन आपण केव्हाही महाराज तो संकल्प परिपूर्ण करू शकतो. आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये महाराज भारतात गंगापूर तालुक्यातलं एक गाव असं आहे जवळचं, त्या गावाचं नाव पाटोदा. महाराज स्वच्छतेच्या बाबतीत महाराज भारतात रेकॉर्ड केला त्या गावाने. आणि ते गाव आहे महाराज गंगापूर तालुक्यातलं वाळूज MIDC च्या कुशीत बसणारं ते पाटोदा गाव आहे. महाराज संकल्प केला मनामध्ये महाराजांचा आदर्श घेऊन, तर आजही सुद्धा देशात विदेशात आपल्या परिसराचं वैभव आपण दाखवू शकतो. पण ही अंतःकरणातली घाण घालवण्याचा प्रयत्न सुद्धा, ते सुद्धा प्रतीक महाराज त्या झाडूतून, जो महाराजांच्या काठीतून महाराज आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून महाराज अंतःकरणाची चित्ताची शुद्धता झाल्याशिवाय विश्वर प्राप्तीचं फळ आपल्या पदरात पडत नाही. येवनी गोपाळ राहिलेले तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येवनी गोपाळ राहते तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकाळ खरा उद्धाराला आपलं जीवन या संत महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आपलं कल्याण हो, आपलं पतन होणे असं वाटत असेल तर मला चित्ताची शुद्धता खूप काही महत्वाची. चित्ताची शुद्धता जर नसेल आणि साधूच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य जरी गेलं आणि ग्रंथ उशाला घेऊन जरी आपण प्राण सोडला तर महाराज त्याला ग्रंथही काही करू शकत नाही, त्याला संतही काही करू शकत नाही, आणि त्याला भगवंतही सुद्धा काही करू शकत नाही. सर्वांच्या पाठवून प्रमाण सांगतो.
महापुरुषांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जरी त्यांच्या संगतीत राहिलो आणि महाराज ग्रंथ, मी खूप पुढचा शब्द वापरला, ग्रंथ जरी उशाला ठेवून आपला प्राण जरी देह जरी आपण ठेवला, पण चित्ताची मनाची वृत्तीची शुद्धता जर नसेल तर त्याचा काही परिणाम आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. करील ते काय नोहे महाराजा परे पाये बेज शुद्धांगी. या महापुरुषांचा पर्वकाळ पुण्यतिथी प्रत्येक महापुरुषांची आपण करत असताना मनाची शुद्धता, चित्ताची शुद्धता खूप काही महत्वाची, खूप काही महत्वाची. महाराज ती जर साधली, ती जर मिळाली तर महाराज देहरूपाने जसे संत महापुरुष जगातून निघून गेले, पण कीर्ती रूपाने संत महापुरुष आजही जगतामध्ये अमर आहे. महाराज तसं सुद्धा अमरत्वाचा सिक्का आपल्या नावाला सुद्धा लागल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा ही चित्ताची शुद्धता खूप काही महत्वाची, ती ज्यांनी ज्यांनी मिळवली महाराज त्याचा ग्रंथाचं श्रेय, भगवंताचं भगवत चिंतनाचं श्रेय आणि संत सेवेचं श्रेय महाराज त्याच्या पदरात पडलं, त्याच्या पदरात पडलं. कोणाची? ज्याची चित्ताची शुद्धता आहे, ती ज्यांनी जीवनामध्ये मिळवली, ज्या महापुरुषांचा आशीर्वाद ज्यांनी मिळवला, जे महापुरुष महाराज देहरूपाने जरी या विश्वातून संपले असेल, पण कीर्ती रूपाने ते विश्वामध्ये आजही अमर आहे. पाठीमागच्याने सुद्धा बाबाजींचा उत्सव इथपर्यंत आणला. आपण गेल्या चित्ताची शुद्धता करून महाराज जे महापुरुष देहाने गेले, पण त्यांच्या कार्याचा शिक्का महाराज आजही अमर झालेला आहे. तो तुमच्या आमच्या वाटेला आला, पाठीमागच्यांच्याही वाटेला आला आणि भविष्यात पुढच्या पिढीच्या सुद्धा तो वाटेला येईल, वाटेल महाराज. असं त्यांचं कार्य. म्हणून महाराज चित्ताची शुद्धता असेल तर महाराज अमरत्व संबंधाने महाराज हे महापुरुष जगतामध्ये महाराज कीर्ती रूपाने शिल्लक राहिले. महाराज ते फल आपल्या पदरात पाडण्याकरताना सुद्धा वेळ लागणार नाही, वेळ लागणार नाही. तुकोबाराने एका ठिकाणी वर्णन केलं, आपुला तो एक या अभूत शेवटचं चरण. तुका म्हणे एक मरणाची सार, तुका म्हणे एक मरणाची सार, या विश्वातून देहाने जरी संपले असतील, पण कीर्ती रूपाने महापुरुष मात्र अमर आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एक सरले त्यांचं आणि एक उरलं. एक शब्द वापरला तुकोबाराने शेवटच्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा. तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज आज बाबांचा आपण उत्सव 16 पुण्यस्मरणाचा साजरा करत असताना त्यांचं एक सरलं, देहाची बाजू सरली, पण कीर्तीची बाजू मात्र आज अमर आहे. म्हणून एक शब्द वापरला बरं का, एक. जगतामध्ये महाराज या महापुरुषांच्या बाबतीत हेच आहे, प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत महाराज एक सरलं देह संबंधाने, पण कीर्ती रूपाने मात्र ते अमर आहे. हा उत्सव 16 आपण या ठिकाणी साजरा करत असताना असं समजू नये महाराज, ज्याचं जीवन, ज्याचं कार्य
ज्याचे विचार हे ईश्वरला मान्य झाले तर महाराज त्यांचा सोहळा आपणच करतोय अशातला भाग नाही. महाराजांनी वर्णन केलं, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळ माझी कीर्ती. या महापुरुषाच्या पुण्यस्मरणाचा पर्व काळ महाराज वैकुंठात सुद्धा साजरा होतो. वैकुंठात भगवंताला तो करावा लागतो. जसं आपल्या पोटी आलेलं मूल, त्याचा वाढदिवस आपण साजरा करतोय की नाही. आपल्या पोटी आलेलं मूल, आज पैशावालाचा दांगडू तर वेगळाच असतो, पण साधा जो तोडीला गेलेला, जो कारखान्याचा चाकरी करणारा, जो ऊसतोड करणारा जो माणूस आहे, तोही सुद्धा आपल्या पोटी आलेल्या मुलाचा त्या झोपडीत का विना महाराज त्याचा उत्सव साजरा करतो, त्याचा वाढदिवस करतोय की नाही. महाराज ज्याचं जीवन ईश्वरला मान्य झालेलं आहे, भूलोकात त्यांचा उत्सव साजरा होईल यात नवल नाही. पण तुकोबा सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि या ही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांची कीर्ती जगातामध्ये नाही महाराज, भूलोकापासून तर इह लोकापर्यंत महाराज त्यांची कीर्ती, त्यांचा उत्सव सोहळा महाराज पात्र होण्याला ते पात्र झालेले असतात. मग आपण सुद्धा या महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन महाराज त्यांचे विचार घेऊन, याची मेजवानी घेऊन महाराज आपणही सुद्धा इथं आलो. जसे महापुरुष आले आणि कार्य करून निघून गेले, महाराज इथं आपणही सुद्धा आलो ना, आपल्याला सुद्धा जाणं हे ठरलेलं आहे. जाणं हे काय झालेलं आहे, ठरलेलंच आहे महाराज, ठरलेलंच आहे. पण जात असताना असं जावं, उत्तम चिवरे कीर्ती मागे. महाराज या महापुरुषांच्या कार्याकडं, महापुरुषांच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या विचाराच्या मेजवानीकडं महाराज ज्यांचं लक्ष नसेल आणि ते कोट्यवधी रुपयाच्या धनाचे जरी मालक झाले असतील, महाराज त्यांचा आज नामनिशान नाही नामनिशान. महाराज आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरात जो फोटो असतो आपला, महाराज त्या फोटोची काळजी आपल्या घरातली किती दिवस घेते, किती दिवस. फक्त पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपल्या घरातले माणसं आपला फोटो व्यवस्थित ठेवतात. कुठपर्यंत परसनाथ माऊली, 1 वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या फोटोची काळजी घेतली जाते. महाराज तुकोबरांनी तुमचं आमचं उदाहरण सांगितलं नाही. महाराज ईश्वर पदाला जे महापुरुष पोहोचलेले, उत्तम कीर्तीला जे महापुरुष पोहोचलेले, महाराज ईश्वरने यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. अशा महापुरुषांच्या विचाराला लाथ मारून ज्यांनी कोट्यवधी गडगंजी श्रीमंती ज्यांनी जीवनामध्ये मिळवलेले, महाराज त्यांच्या कार्यरूपाने जगतामध्ये महाराज कचऱ्याच्या पाल्या इतके सुद्धा ते आज त्यांचं नाव कुठं शास्त्रात आढळत नाही, कुठं पुराणात आढळत नाही, कोणत्या महाराज लोकसाहित्य ग्रंथामध्ये त्यांचं नाव आढळत नाही आढळत. महाराजांनी वर्णन केलं, आता तुमच्या आमच्यापाशी किती आहे. पूर्वी राजे महाराजे होऊन गेले, पण त्यांनाही सुद्धा यांच्या विचारे वाचून जे विचाराला जे इन्मुख झाले महाराज, ते सुद्धा कीर्तिरूपाने महाराज शून्य, त्यांच्या जीवनाला शून्य किंमत लागली, शून्य नावाचा शिक्का त्यांना लागला. उदंडाची झाले जन्मून या मेले आणि होऊन या गेले राव रंक. उदंडाची झाले जन्मून या मेले. उदंड नाना प्रकारचे राजे महाराजे या विश्वात होऊन गेले, पण महाराज कीर्तिरूपाने महाराज आज त्यांचं नाव कुठेही सुद्धा आजही दिसत नाही. पण संत महापुरुषांच्या कार्याच्या अवलंबन करून ज्यांनी जीवनाची वाटचाल केली, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे कोणता कोठे काही. महापुरुषाच्या मार्गाने ज्यांचं जीवनाचं अवलोकन झालं, महाराज त्यांचं जीवनाचं येणं जाण्याचं महाराज त्यांचा सार झाला. म्हणून संतांकडे पाहून, भगवंताकडे पाहून महाराज माणसाच्या जीवनाची वाटचाल असावी. आणि आपल्या करतानाच या महापुरुषांचा अवतार आहे. मग ज्ञानोबराय तुकोबरायचा असू द्या, श्री संत तुकडोजी महाराजांचा असू द्या, श्री संत गाडगे बाबांचा असू द्या, महाराज हे महापुरुष महाराज त्यांना त्यांचा उद्धार करण्याकरता ते विश्वात आले अशातला भाग नाही. महाराज हे जीवनमुक्त महापुरुष आहे, पण तुम्हा आम्हाला सुद्धा जीवनमुक्त होण्याकरताना तुम्हा आम्हाला सुद्धा तुमचं आमचं पतन होऊ नये, तुमचं आमचं जीवन विश्वरापर्यंत जावं. महाराज ती दिशा दाखवण्याचं काम या संत महापुरुषाने भौतिक बाजूने आणि आध्यात्मिक बाजूने तुमच्या आमच्या उद्धारा संबंधाने ती परिपूर्ण केली. म्हणून विश्वात संत महापुरुष येत असताना महाराज त्यांचा कार्याचा गौरव तुकोबरा सांगतात. तिथं येत असतात, त्यांची काहीतरी झोळी भरवण्याकरताना ते इथं येत नाही. तिथं येत असताना महाराज काहीतरी स्वार्थ सांभाळण्याकरताना ते इथं येत नाही. महाराज येत असतात, महाराज ती तुम्हा आम्हाला परोपकाराची दिशा दाखवण्याकरता येत असतात. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी.
उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई आले घर जावई देहरूपाने महापुरुष संपले असतील पण कीर्ती रूपाने मात्र महाराज ते महापुरुष अमर आहे आणि विश्वात आले येत असताना महाराज त्यांचं येण्याचं कार्य हेच आहे महाराज येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी महाराज इथं परोपकार महाराज करण्याकरतानाच त्यांचं जीवन आहे परोपकार करण्याकरतानाच त्यांचा अवतार कार्य आणि परोपकार करण्याकरतानाच त्यांचं जीवन आहे त्यांचं जीवन आहे नदी ही परोपकार करते वृक्ष चा सुद्धा तुमच्या आमच्यावर परोपकाराचा आहे गाय स्वतः करताना दूध देत नाही महाराज गाईचं दूध देणं सुद्धा हा जसा परोपकार आहे वृक्ष हा सुद्धा परोपकारच करतो महाराज त्याचं परिपूर्ण अस्तित्व संपेपर्यंत महाराज त्याचं जीवन हे परोपकारालाच पात्र ठरत आहे म्हणून संत महापुरुषांचं जीवन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी संत महापुरुषांच्या कार्याचं रहस्य ज्यांना ज्यांना कळलं महाराज त्यांना त्यांचं जीवन कळलं महाराज वस्तू भौतिक स्थितीतले असू द्या किंवा आध्यात्मिक स्थितीतले असू द्या महाराज ती नुसती दिसण्याला हातात येण्याला महत्व नाही महाराज ती वस्तू कळण्याला महत्व आहे महाराज संत आपलं तार जरी एक असेल महाराज उद्धाराचा त्याचा काही संबंध नाही पाठीमागे मी प्रमाण बोलून गेलो करील ते काय नोहे महाराज तार जरी एक असेल घास जरी एक असेल पण ज्यांच्या ताटात आपण एक घास खातोय महाराज त्या व्यक्तीचा अधिकार हा माणसाला कळणं महत्वाचं आहे ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाच्या दारामध्ये तुकोबर आहे आल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाचा अधिकार कळाला आणि त्या माऊली ज्ञानोबासारख्या महापुरुषाने तुम्हा संसारिक जीवाचा कल्याण होण्याकरता किती उपकार केले या संत महापुरुषाने ग्रंथाच्या संपत्तीच्या माध्यमातून तर तुकोबराने वर्णन केलं किती उपकार केले महाराज त्याचं गणित नाही लागलं तुकोबरला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा बराच भौतिक सत्तेमध्ये परोपकार करणारे बरेचसे काही घटक आहे मी प्रामुख्याने 2-3 वर्ग तुम्हाला सांगितले नदी परोपकार करते पण ती भौतिक बाजूमध्ये बसते वृक्ष परोपकार करतोय तो भौतिक बाजूमध्ये बसतो पण कल्याणाच्या महाराज नदीचे गायीचे महाराज वृक्षाचे जे परोपकार आहे या परोपकाराचं सुख देहाला होऊ शकतं पण जीवावर होणारा परोपकार खरा आहे महाराज तो आध्यात्मिक ज्ञानाचा परोपकार आहे आध्यात्मिक ज्ञानाचा परोपकार मग तो आध्यात्मिक ज्ञानाच्या परोपकाराची शिदुरी तुमच्या आमच्या पदरात देण्याकरता ना महाराज हे महापुरुष या विश्वामध्ये अवतरण झाले विश्वामध्ये अवतरण झाले वास्तविक पाहता त्यांचं धाम आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी
हे संत महापुरुषांच्या धामाचा उल्लेख केला. महाराज हे वैकुंठ धामाला राहणारे महापुरुष आहे, पण तुमचं आमचं आत्मकल्याण करण्याकरता ना तुमचं आमचं जीवन जन्म मरणाच्या भावचक्रातून मुक्त करण्याकरता ग्रंथाच्या संपत्तीचं दान देण्याकरता हे महापुरुष भगवंताच्या आदेशाने महाराज इथपर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत आले. तुका म्हणे माझा धाडीले निरोपार मार्ग हा सोपा सुखरूप. पण इथं आल्याच्या नंतर महाराज हेच त्याने केलं. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आणखी म्हणून झाडू संताचे मार्ग. झाडू शब्द पुन्हा तुकोबराच्या प्रमाणात इथं बसला बरं का. गाडगे महाराजांच्या हातातला जो झाडू आहे, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेषे उरला तो शिव. भौतिक बाजूने उपकार करणाऱ्या बरेचसे घटक या जगातामध्ये नदी, गंगा, वृक्ष या साऱ्या काही गोष्टी या परोपकाराचे यांच्यापासून होणाऱ्या परोपकाराचं सुख देहाला होऊ शकतं. पण जीवाच्या दृष्टीने जीवाला खरी शांती मिळण्याचा परोपकार, खरी शांती मिळवण्याची मेजवानी या संत महापुरुषाने ग्रंथाच्या रूपाने तुम्हाला आम्हाला दिली. ग्रंथाच्या रूपाने. म्हणून तुकोबराने माऊली ज्ञानोबराच्या नुसतं समाधीकडे पाहत असताना निश्चित ते समाधीची शिळा डोक्यासमोर ठेवले नाही, डोक्यात ठेवले नाही. महाराज त्या शिळेतून ज्ञानोबराला जीवनमुक्ताचा उद्धार करणारा अमृत अनुभव नावाचा ग्रंथ दिसला. काय सांगू आता संतांचे उपकार. त्या शिळेतून जगद्गुरु तुकोबराला समाधीचं दर्शन घेत असताना ज्ञानाकरता दिलेले ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर आला. काय सांगू आता संतांचे उपकार. तुमच्या आमच्या वाटेला आता जो संसार आहे महाराज, संसारिकांचं जीवन मोक्षापर्यंत घेऊन जाण्याकरता आसोनी संसारी आणि जिव्हे वेग करी 27 अभंगाचा हरिपाठाची मेजवानी तुकोबरला त्या समाधीकडे पाहून तुमच्या आमच्या दृष्टीने कल्याणाकरता दिसली. म्हणून तुकोबरचे शब्द आहे काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज भगवे कपडे धारण करून, वस्त्र धारण करून योग्याच्या मस्तीत जीवन जगणारा जो योगांचा वर्ग आहे महाराज, त्यांना सुद्धा मोक्षापर्यंत घेऊन जाण्याकरता त्या समाधीकडे पाहत असताना तुकोबरला चांदेव 65 नावाचा ग्रंथ दिसला. महाराज त्यांनाही सुद्धा मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य माऊली ज्ञानोबराने परोपकार वृत्तीने केलं, परोपकार वृत्तीने. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. म्हणून महाराज देहाच्या दृष्टीने तुमचे आमचे उपकार आहे. देहाच्या संबंधाने महाराज विश्वाराने निर्माण केलेल्या घटकाचे उपकार आहे. पण जीवाच्या कल्याणाकरता जे खरे जे उपकार असतील कोणाचे, संत महापुरुषांचे उपकार आहे. संत महापुरुषांचे उपकार आहे. त्या आध्यात्मिक मेजवानीच्या गाठोड्यातून महाराज तुमचं आमचं हित एवढं होतं जन्म मरणला तुमचं आमचं ते पाठीमागं काहीच उडू देत नाही. महाराज एक प्रमाणे सांगतो, भजन करा. विठाला संतांची सेवा, भगवंताची सेवा महाराज त्यांच्यापासून मिळणारं जे धन आहे त्या धनातून आपल्या पदरात असं फल पडावं आपलं जीवन मुक्त न होता जीवन मुक्त होऊन जावं. काय होऊन जावं? आणि जीवन मुक्त होण्याकरता पाठीमागं आपलं काही उरूच नाही. अन्न उरण्याचं कार्य हे संत महापुरुषाने केलं. तुकोबराच्या प्रमाणे महाराज तुका म्हणे उरे नुरे आणि त्यांचे खरे उपकार. उपकाराच्या दृष्टीने खरे उपकार, हिताचे उपकार, जीवनमुक्त होण्याचे उपकार तुमच्या आमच्या जीवनावर जर कोणाचे असेल तर ते संत महापुरुषांचे उपकार आहे. दाता तोचे एक जाना नारायण स्मरवे आणि कनाशी म्हणते काय नसरे हाय ज्याच्याने यावे तया का कुलते जे दावे ते सुपंत तुका म्हणे उरे नुरे आणि त्यांचे खरे उपकार. महाराज जगातामध्ये उपकाराच्या यादीमध्ये जे काही बसत असतील भौतिक संबंधाने महाराज त्या उपकाराचा संबंध आपल्या देहाचा संबंध येऊ शकतो. गाय उपकार करते दूध देऊन, पण त्या दुधाचा आपला देहाचा संबंध आहे, जीवाचा संबंध नाही. जीवाचा संबंध शिवापर्यंत येण्याकरता महाराज संतांचंच वागमय म्हणून कागदाच्या प्रमाण सांगतो मी तुम्हाला. त्यांचे खरे उपकार आणि तुका म्हणे उरले त्यांचेच खरे उपकार का सांगले तुकोबराने की त्यांनी जे उपकार केले ते विश्वात त्रिभुवनात कोणी करू शकत नाही करू शकत. मग ते करण्याच्या बाबतीत आपले स्वतःचे जन्मदाते आई वडील सुद्धा कमी पडतात बघा, कमी पडतात. केले उपकार सांगू मी काय बापन करी माया धरणी धर त्यांचे देखील पाया
मन कर्याशी माय धरणी धरे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभय दान गान. वृक्षाची सावली महाराज ती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत ती सावली देण्याचं कार्य वृक्ष करतोय. पण त्या वृक्षात सावली देणाऱ्या वृक्षाचं अस्तित्व कदाकाळी ते संपणार आहे. वृक्षाचा उपकार वृक्ष मरेपर्यंत त्याचं अस्तित्व संपेपर्यंत उपकार करतोय. पण उपकार करता करता महाराज त्याचं अस्तित्व सुद्धा या विश्वात संपत असतं. उपजेते नाशे नाशी देते पुनरुपे दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज जो सूर्य तुमच्या आमच्यावर प्रकाश देण्याचा उपकार करतोय पण त्याला सुद्धा 12 तासाच्या नंतर आजतंय उपकाराच्या दृष्टीने महाराज करता करता सरणारा वर्ग एकीकडे आहे. पण संतांचे उपकार सरत नाही सरत. म्हणून इथं यावं माणसाने आल्याच्या नंतर महाराज काय फळ पदरात पडेल? अवघी होतीला एका चिंतने नामस्मरण चिंतने गोविंदाच्या. महाराज संत महापुरुषाच्या उपकाराने महाराज काय होऊ शकत नाही. सर्वस्व काही होऊ शकतं भगवंताच्या चिंतनाने आणि संत महापुरुषाच्या आध्यात्मिकांच्या उपकाराने. म्हणून या उपकारामध्ये महाराज आपलं जीवन महाराज बसावं संतांच्या उपकाराच्या हेतूही जो त्यांचा तुम्हा आम्हाला त्या संबंधाने सावध करण्याचा त्या हेतूमध्ये आपलं जीवन बसावं. आणि तेच उपकार करण्याकरता संत महापुरुष या ठिकाणी येत असतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी हे संतांचं कार्य. जीवाला शिवापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य हे संत महापुरुष करीत असतात. हे संतांचं कार्य. म्हणून तुकोबरने वर्णन केलं बाबा या विश्वामध्ये जन्म मरण रूपी संसारामध्ये विश्वर येतो. जन्म मरणाचा संसार हा विश्वरला या ठिकाणी विश्वात येऊन करावा लागला. जन्म मरणाचा संसार हा संत महापुरुषांनी केला आणि जन्म मरणाचा संसार हा तुमचा आमचा चालू आहे. पण संतांचा आणि भगवंताचा आपण हा 2 वर्गाचा संसार जर बाजूला ठेवला तर जीवाच्या दृष्टीने या जन्म मरण संसाराला धन्यता लागावी असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला पर्याय हा संतांच्या आणि भगवंताच्या आश्रयाशिवाय पर्याय. आता आपण किती वेळेस पाठीमागे जन्माला आलो आणि किती वेळेस मेलो. महाराज त्या जन्माला येण्याला आणि त्या जाण्याला महाराज धन्यता तेव्हाच मिळेल. केव्हा धन्यता जीवनाला तेव्हाच मिळत असते. तेव्हाच धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. विठोबाचे झालो. आपण जन्माला येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये धन्यता आपली तेव्हा आपल्या जीवनाला मिळेल. संतांचा आश्रय भगवत चिंतनाचा आश्रय ज्या दिवशी आपल्या जीवनाला मिळेल त्या दिवशी महाराज शास्त्र संतांच्या दृष्टीने आपल्या जीवनाला खरी धन्यता आहे. म्हणून आपला संसार या ठिकाणी संसार या शब्दाची व्याख्या करीत असताना शास्त्रकारांनी संत महापुरुषांनी 2 बाजूने केली. रक्तमासाचा परिवार तुमच्या आमच्या संबंधाने जो आहे महाराज हा भौतिक संसाराचं रहस्य चित्र संत महापुरुषांनी एका बाजूने ठेवलं. पण पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म महाराज हा संसार संपवण्याकरताना महाराज महापुरुषांच्या आत्मज्ञानाशिवाय आणि त्यांनी परोपकाराच्या दृष्टीने तुमच्या आमच्या हिता करताना दिलेलं जे आत्मज्ञान आहे ग्रंथात जे भंडार आहे आध्यात्मिक ज्ञानाचं महाराज त्याचा संबंध आपल्या जीवनाशी आल्याशिवाय महाराज खऱ्या अर्थाने आपला संसार हा धन्याचा भाग्याचा पुण्याचा नाही होऊ शकत. असा संसार व्हावा जो संसार नाथ महाराजांचा झाला. जन्म मरणाचा बी आणि भौतिक व्यवहारातलाही सुद्धा जो संसार तुकोबरायचा झाला
सुखाचे वारे सुख लाभ झाला, आनंद पोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे गडे, नित्या नित्य जोडे त्याचे सास. हा तुकोबराचा व्यवहार, हा तुकोबराचा संसार. नाथ महाराजांचा सुद्धा असा संसार होता, असा संसार होता महाराज. तो संसार भाग्याचा ठरला, पण संसार भाग्याचा ठरत असतो, व्यवहार भाग्याचा ठरत असतो, पण त्याच्यात अंग मात्र संत सेवेचा आणि भगवत चिंतनाचा असावं. भगवत चिंतनाचं आणि संत सेवेचं अंग असावं. जर तसं अंग असेल तर मला त्या संसाराचं देखील संत महापुरुषाने वर्णन केलं. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देवात आणि भक्तात जसा भेद नाही मला तसा आपल्यात आणि विश्वरात संत महापुरुषांच्या कार्याने महाराज भेद आपण जीवनात शिल्लक ठेवता कामा नये, शिल्लक ठेवता कामा नये. म्हणून या जन्म मरणरूपी संसारामध्ये तुम्ही आम्ही येत असतो. या जन्म मरणरूपी संसारामध्ये महाराज संत महापुरुष सुद्धा येत असतात. या जन्म मरणरूपी संसारामध्ये ईश्वर सुद्धा येत असतो. पण ईश्वराच्या आणि संतांच्या जन्म मरणरूपी संसार हा बाजूला ठेवा महाराज. त्यांचं धाम वेगळं आहे, त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांचं जीवन वेगळं आहे. पण खऱ्या अर्थाने जन्म मरण संसार तुमचा आमचा भाग्यवान व्हावा असं होत असेल तर महापुरुषांच्या मार्गाचं अवलोकन आपण करावं. जर केलं तर जो संसार जन्म मरणाचा संत महापुरुषाचा भाग्याचा दैवाचा धन्याचा झाला महाराज, तोच आपला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या संसारात येण्या जाण्याच्या संसाराच्या यादीमध्ये आपलं नाव बसल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. कार्य आपल्या जीवनात असेल, परोपकार वृत्तीने जीवन जगणाऱ्या संत महापुरुषांचं जीवन ओळखण्याचं जर आपल्याला भाग्यदैवान जीवनामध्ये मिळालं असेल तर तुकोबरा सांगतात त्यांच्या जन्म मरणाच्या येणारा संसार आहे तोही सुद्धा धन्याचा भाग्याचा होऊ शकतो. म्हणून महाराजांनी त्यांच्याकडे बोट केलं. धन्य ते संसारी दयावंतजे अंतरे, दयावंताचे अंतरे धन्य ते संसारी. विश्वामध्ये महाराज परोपकार करताना येणारे महापुरुष आहे महाराज. तेच या जन्म मरणाच्या संसारासंबंधाने तेच खऱ्या अर्थाने दैवाचे भाग्याचे आणि धन्याचे महाराज तेच ठरले. महाराज दया नावाचा गुण जेवढा साधूच्या जीवनामध्ये शोभून दिसला, दया नावाचा गुण अलंकार संबंधाने महाराज तेवढा विश्वराच्या सुद्धा नाही आणि तेवढा तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा नाही. दया नावाचा गुण आईच्या देखील ठिकाणी, दया नावाचा गुण माणसाच्या देखील ठिकाणी, दया नावाचा गुण विश्वराच्या सुद्धा ठिकाणी. पण जेवढा दया नावाचा गुण शोभून अलंकारा रूपाने महाराज जेवढा संतांच्या जीवनाला तो शोभतोय ना तेवढा भगवंताच्या ना तेवढा संसारिक जीवाच्या. सांगतो मी तुम्हाला भजन करा. विठाला विठाला दया नावाचा गुण महापुरुषांच्या जीवनामध्ये
संतापेक्षा आणि संसारिक जीवापेक्षा ईश्वरा भगवंतापेक्षा आणि संसारिक जीवापेक्षा संतांच्या जीवनामध्ये तो गुण का शोभतो. तर माऊली ज्ञानावराचं जीवनचरित्र बघा तुम्ही. आताच पाठीमागं माऊली ज्ञानावराचा समाधी सोहळा होऊन गेला. त्या समाधी सोहळ्याच्या पाठीमागच्या 700 वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. आज स्वतंत्राने आपण इंद्रायणीमध्ये स्नान करतोय, पण त्या इंद्रायणीमध्ये माऊली ज्ञानावराला स्नान करू दिला नाही. आज स्वतंत्राने आपण आळंदीमध्ये फिरतोय, पण त्या आळंदीमध्ये ज्या माऊली ज्ञानावराला स्वतंत्रपणाने फिरू दिला नाही, पण शेवटी तेच ज्ञानावर आहे. समाधी घेत असताना ज्यांनी ज्यांची वेळणा केली महाराज त्यांच्या कल्याणार्थ ते ज्ञानावर आहे. आपल्या स्त्री गुरुकडे पसायला मागतात. दुरिताचे तिमिर जावो दयावंत जे अंतरे विश्वास व धर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो ते राहू प्राणी जात. ज्यांनी त्रास दिला दुःख दिलं महाराज हे विसरून शेवटी त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून महाराज हेच परोपकार आहे आणि हीच एक महापुरुषांची दया. जे खळाचे व्यंकटे सांडू तया सत्कर्म ते वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. महाराज हे दया नावाचा गुण आहे आणि हा दया नावाचा गुण जेवढा संतांच्या ठिकाणी शोभतोय महाराज तेवढा भगवंताच्या ठिकाणी सुद्धा नाही. महाराज भगवंताच्या ठिकाणी दया नावाचा गुण आहे नाही अशातला भाग नाही, पण संतांपुढे तो कमी पडतो. देण्याचं कार्य संतांनी केलं आणि देण्याचं कार्य विश्वामध्ये तुम्ही आम्ही करतो आणि देण्याचं कार्य महाराज भगवंताने सुद्धा केलं. पण भगवंताचं कार्य असं आहे देण्या संबंधाने कसं आहे घेसी तेव्हा देसी आणि आईसा असशी उदार. मला देण्याचं कार्य त्या संबंधाने संत महापुरुषांच्या जीवनामध्ये देण्याचं कार्य महाराज भगवंताच्या देखील जीवनामध्ये, पण तिथं विषमता आहे बरोबर. तिथं विषमता आहे. महाराज भगवान परमात्मा देत असताना अगोदर काहीतरी घेतो. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेलेला शुद्ध भाव देखून या गाव सूर्याचा निरागा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष महाराज सुदाम देवाची सोन्याची नगरी देऊन टाकली, पण अगोदर मूठभर पोहे घेतले उदार अंतःकरणाने त्याच्यावर दया वृत्तीने महाराज सोन्याची नगरी त्या सुदाम देवाची करून टाकली. पण तिथं ईशमता आहे, तिथं भेद आहे. अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. दया नावाचा गुण कसा शोभतो त्यांना महाराज घेण्याची अपेक्षा न करता देण्या संबंधाने जीवन समर्पित केलं. येथे उपकारा या संताचे हे भगवंताने सुद्धा केलं, पण अगोदर घेतलं त्याने आणि नंतर दिलं. दयावंताचे अंतरे दया नावाचा गुण जो संतांच्या ठिकाणी शोभतोय तुकोबरोबर करतात. देण्याचं एवढं कार्य त्यांनी केलं महाराज. घेण्याची कल्पनाही सुद्धा त्यांनी
मरेपर्यंत मनात आले आणू दिली नाही, पण देण्याचं कार्य केलं. एवढं काही दिलं देण्याच्या संबंधाने या प्रमाणामध्ये महाराज काही घटकाचं उदाहरण दिले. या संताचे देणे कल्पतरू होऊने दुने. जगात जे वृक्ष तुम्हाला डोळ्यात दिसत असतील आणि त्या वृक्षाची माहिती तुम्हाला असेलच असला मात्र भाग नाही, पण जगात आहे ते वृक्ष, त्या वृक्षापर्यंत आपण जाऊ शकतो आयुर्वेदाच्या माध्यमातून. पण असा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं वर्णन केलं कल्पतरू नावाचा वृक्ष. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी. असा कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. महाराज परोपकार करण्याचं काम तो वृक्ष सुद्धा करीत असतो, पण केव्हा तो वृक्ष मिळाल्याच्या नंतर, त्या वृक्षाखाली बसण्याचं भाग्य मिळाल्याच्या नंतर, कल्पना केल्याच्या नंतर परोपकार करण्याचं कार्य तो वृक्ष करीत असतो. केव्हा तो वृक्ष परोपकार करण्याचं कार्य करीत असतो. पण ज्याला परोपकार कल्पतरूचा आपल्या नावावर व्हावा, आपल्या जीवनावर व्हावा कल्पतरूवर वृक्षाचा, अशा कल्पना करणाऱ्याला तो वृक्ष मिळणं महत्वाचं आहे. वृक्ष मिळाला तर तो वृक्षाकडे नुसतं डोळ्याने पाहून जमणार नाही, त्या वृक्षापर्यंत जावं लागेल. तिथं बसल्याच्या नंतर इच्छेनुसार जी कल्पना आहे ती केल्याच्या नंतर दया करेल तो वृक्ष तुमच्या आमच्यावर. ज्ञानावरचं प्रमाण आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला किंवा कल्पतरू वृक्षाखाली आणि फळे येती मागितली, तो उपकार करील, दयावृत्तीने करील. पण तो मिळणं महत्वाचा आहे. मिळणं महत्वाचं. शक्यतो तो मिळतच नाही मिळत. मिळाला तर हे करू शकतो. कल्पतरुणाचा वृक्ष कल्पना केलेली वस्तूची ती सिद्धी करून देऊ शकतो, पण कल्पित असणारा भगवान परमात्मा आहे महाराज, त्याची सिद्धी मात्र हे संत महापुरुष करून देतात. म्हणून संत महापुरुषाच्या देण्याला कल्पतरू सुद्धा कमी पडतोय. परिसा आघात देणे. महाराज लोखंडाचं सोनं परीस करू शकतो, पण लोखंडाचा परीस मात्र सोनं करू शकत नाही. तसं देहरूपी लोखंडाचा महाराज देहरूपी लोखंडाचा परीस करण्याचं भाग्य हे संत महापुरुषांच्या कार्यात आहे, संत महापुरुषांच्या दयेत आहे आणि संत महापुरुषांच्या परोपकारामध्ये. आपणासारखे करते तात्काळ नाही कळवळे तया लगे, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. बरेचसे काही उदाहरण आहे. म्हणून दया नावाचा गुण जेवढा संतांच्या ठिकाणी सुशोभून दिसला महाराज, तेवढा भगवंताच्या ठिकाणी नाही, तेवढा जीवाच्या देखील ठिकाणी. तुमचं आमचं देणं घेणं कुठपर्यंत आहे महाराज? तुमच्या आमच्या वृत्तीमध्ये महाराज स्वार्थाची झोळी भरलेली आहे, पण परोपकार वृत्तीने देण्याचं कार्य हे संत महापुरुषांचं आहे. म्हणून त्यांचं येणं आणि जाणं देखील धन्याचं ठरलं. आणि येत असताना त्यांच्या कार्याचा उल्लेख केला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. महाराज हे ते कार्य करीत असताना कसल्याही प्रकारची आसक्ती नाही, कसल्या प्रकारची आसक्ती नाही. महाराज भौतिक ऐश्वर्याकडचं ते उदास दृष्टीने बघतच होते, पण स्वतःच्या देह दृष्टीकडे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संबंधाने, तर कशी दृष्टी होती त्यांची? स्वतःच्या देहाकडे पाहत असताना आसवायचा कोठ आठवती नाही, आसवायचा कोठ आठवती नाही, देही कवी मोहताच्या देही कवी मोहताच्या. आणि देहीचं विदेही भूगोदशा. अरे ते स्वतःच्या देहावर उदास झालेले तर महाराज भौतिक ऐश्वर्याचे महाराज ते का आसक्ती करतील? नाही महाराज, स्वतःच्या देहावर उदास होऊन महाराज जगताला परोपकार करण्याकरता जो शब्दाचा वर्षाव त्यांनी केला, महाराज त्या शब्दाचा वर्षाव करीत असताना महाराज त्या शब्दाच्या वर्षावामध्ये एकही सुद्धा असत्य आणि एकही सुद्धा लटिके वचन नव्हतं. अभंगाचं तिसरं चरण. लटिके वचन
हे महापुरुष परोपकार करीत असताना आणि ते परोपकार हा सिद्धीला घेऊन जाण्याकरताना तुम्हा आम्हाला उच्च कोटीचा अनुभव येण्याकरताना शब्दाचा वर्षाव करीत असताना त्या शब्दामध्ये असा एकही शब्द त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लटिक्या वचनाला तो पात्र ठरला नाही. सत्यत्वच त्या शब्दामध्ये, सत्यत्वाचीच प्रतीती त्या शब्दामध्ये होती. लटिके वचन, आता पाठ असा आहे बरं का अभंगाचा, लटिके वचन नाही, इथं तिसरं चरण संपत. पण आपल्याला थोडं चाली लावण्याकरताना, थोडा त्याचा मेळ लागण्याकरताना लटिके वचन आणि पुढं नाही देही उदासीन. आता लटिके वचन म्हणलं की असत्य वचनाचं इथं ठावच नाही, सत्य वचनाची इथं प्रतीतीच नाही. लटिके वचन नाही, इथं तिसरं चरण संपत. लटिके वचन नाही आणि पुन्हा या वचनाची सिद्धी शेवटच्या श्वासापर्यंत येत असताना देहासंबंधाने त्यांची जर आपण विचार केला तर देही उदासीन. लटिके वचन नाही आणि पुन्हा ज्या देहाने जे वचनाचा वर्षाव विश्वाच्या आत्मकल्याण करतात त्या देहाकडे पाहत असताना सुद्धा त्यांची वृत्ती महाराज उदास स्थितीची वृत्ती. लटिके वचन नाही देही उदासीन. आणखी प्रमाणे तो कोवरचा भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना म्हणे जनधन माता पिता. महाराज सत्यता त्यांच्या शब्दात होती म्हणून सत्य तत्व महाराज त्यांचं निवारण करण्याकरता मागही होतं आणि पुढेही होतं. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया अगाध निवार. म्हणून महाराज शब्दाला खूप काही किंमत आहे, शब्दाला खूप काही किंमत आहे. संत महापुरुषांचे शब्द ग्रंथाच्या रूपाने आजही अमर झाले असेल त्याचं एक कारणे महाराज या अभंगात सापडतं. ज्ञानोबराचे ज्ञानेश्वरी असू द्या, नाथांचं भागवत असू द्या, तुकोबराचा गाथा असू द्या, महाराज त्या शब्दाला अमृतासारखी किंमत का आली तर त्याच्यात लटिके वचन नाही. काय लटिके वचन नाही म्हणून मग आज अमृताला फिके पाडणारे ते शब्द आहे. अमृताची फळे अमृताची बेरी, अमृताची फळे लटिके वचन नाही म्हणून आज अभंग आहे. शब्दाशिवाय अभंग नाही आणि त्या शब्दाचा कधी भंग नाही म्हणून अभंग आहे, भंग नाही. अमृताची फळे अमृताची वेली. महाराज अमृत त्या शब्द कधी मरत होत नाही, कधी त्या शब्दाचं अस्तित्व संपत नाही. त्याचं एक कारण आहे महाराज लटिके वचन नाही देही उदासीन. देहावर उदास ठेवून होऊन या संत महापुरुषांनी विश्वाच्या आत्मकल्याण करताना महाराज हे कार्य केलं म्हणून तुकोबरा त्यांचा गौरव करतात. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. हे परोपकार करीत असताना शब्दाचा वर्षाव करीत असताना असत्य वचन महाराज त्यांच्या मुखात कधीपर्यंत आला नाही. लटिके वचन नाही देही उदासीन. आणि शेवटी महाराज वर्णन करतात त्यांच्या मुखात असणारा शब्द एवढा गोड होता, एवढा रसाळ होता, त्याला मधुर शब्दाने तुकोबराने गौरव केला. अभंगाचं शेवटचं